हॅलो, स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मग मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, आषाढ स्पेशल. आता आषाढ महिना संपत आलेला आहे. मग मी आषाढातलं तळण केलं आहे. काय केलं असेल तर मी आषाढातली तिखट पुरी केलेली आहे आणि गोड पुरीचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही बघू शकता जाऊन. या व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक देणार आहे. तुम्ही त्या याच्यावर जाऊन बघू शकतात. चला तर मग आता मी तिखट पुरी बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते सांगणार आहे. एक छोटी वाटी बेसन पीठ घ्या व एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ टाका आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ टाका. गव्हाचं पीठ म्हणजे कणिक टाका व त्यामध्ये कडकडीत गरम करून 1 चमचा तेल घाला, म्हणजे आपली पुरी एकदम खुसखुशीत होते. व हाताने चोळून ओवा घाला. चवीनुसार मीठ टाका. अर्धा चमचा हळद घाला आणि जसं तुम्हाला कितपत तिखट पाहिजे तितकं तुम्ही तिखट घालू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं. वरतून हिरवी कोथिंबीरही घाला. तुम्हाला वाटत असेल तर मिरची आणि लसूणचाही तुम्ही ठेचा घालू शकता. मी यामध्ये घातलेला नाही, कारण की लहान मुलांनाही हे खाऊ शकतात. तुम्हाला जर टाकायचे असेल अजून तिखट तर तुम्ही मिरची किंवा तिखटही घालू शकतात. व हाताने हे आता चांगले छान असे मिक्स करा. आपण यामध्ये तेल घातलेले आहेत ना, त्यामुळे सर्व जे असं ह्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या छान अशा मोकळ्या करा. तुम्ही बघू शकता पीठ हे आपलं छानसं आता एकजीव झालेला आहे आणि हातामध्ये मुटका होतो का हेही तुम्ही बघायचं. आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे दही घाला. दही घातल्यामुळे पुरीला खूप छान चव येते आणि ही पुरी 8 ते 10 दिवस सहज टिकते. तुम्ही बघू शकता मी यामध्ये 5 चमचे दही टाकलेलं आहे व दही घालून हाताने थोडे थोडे असे मळून घ्या. व आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला ही मिश्रण मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडे थोडे घालून घ्या, जास्त टाकायचं नाही. जास्त घातल्यास पीठ हे पातळ होईल. तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे तयार झालेला आहे. हाताने छान असा हा पिठाचा गोळा हे करून तिंबून घ्या. तुम्ही बघू शकता हा 10 मिनटाकरता भिजत घालायला ठेवा. व आता 10 मिनटं झालेले आहेत. पोळीपाटाला तेल लावून छान असा मऊसूत हा कणकेचा गोळा तुम्ही हा एक जीव करू शकतात. तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे. एकदम घट्ट तिंबायचा नाही, सैलसर तिंबायचा आहे. जसा आपण पोळ्याला बनवतात का तसा बनवायचा आहे. व आता चला तर मग त्याच्यातला एक छोटासा गोळा घेऊन त्याची पोळी बनवायची आहे. यामध्ये आपल्याला पीठ थोडे थोडे टाकूनच पोळी लाटायची आहे. जास्त पीठ घालू नका. जास्त पीठ घातल्यावर पुरी तेल खूप खाते ते. त्यामुळे थोडे थोडे पीठ घालून आपल्याला ही पोळी बनवायची आहे. तुम्ही बघू शकता मी बनवल्या आणि ह्या छोट्याशा वाटीने आता आपल्याला याची छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून याचप्रमाणे सगळ्या पोळ्या करून अशाच पुऱ्या तुम्ही करून घ्या. व गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा व त्यामध्ये तेल घाला व तेल एकदम कडकडीत गरम होऊ द्या. आपण चला तर मग आता तेल तापले का नाही हे बघूयात. व त्यामध्ये हळूहळू एक एक पुरी सोडा. पुरी अशी छान भाजून घ्या. दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून घ्या, म्हणजे पुरी ही आपली छान टिकेल. एकदम कच्चीही राहू देऊ नका. कच्ची जर राहिली तर पुरी आपली टिकणार नाही जास्त दिवस. दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजलेली आहे पुरी. तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे आणि खायलाही खूप छान लागते. आषाढ महिन्यामध्ये हे स्पेशल प्रत्येकाच्या घरामध्ये ही पुरी करतातच. तुम्ही बघू शकता किती छान पुऱ्या झालेल्या आहेत. व 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ व 1 वाटी बेसन पीठ, यामध्ये बघू शकता तुम्ही किती मोठ्या पुऱ्या झालेल्या आहेत. एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत व खमंगही झालेल्या आहेत. तुम्ही आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही नक्की या पुऱ्या करून बघा. जर तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असेल तर लिंक दिलेले आहे, तुम्ही जाऊन बघू शकता.